लोणावळा इथल्या भातकीड रोग शास्त्रज्ञ किरण सिंग सूर्यवंशी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांना करपा रोगाबाबत मार्गदर्शन केलं। पवन मावळ भागामध्ये भात पिकावर करपा, कडा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते। अशातच बॅनर वॉर सुद्धा रंगलेला आहे। आपलाच मुख्यमंत्री राहणार अशा आशयाचे बॅनर लावले जात आहेत। नांदेडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले। शुभसंग्राम संघटनेतून बाहेर पडलेल्या तानाजी शिंदे यांनी स्वराज्य संग्राम संघटना स्थापन करत पंढरपुरात पहिलं अधिवेशन घेतलंय। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं आहे। स्वराज्य संग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली। गणेशोत्सवानंतर धारावीकर अदानी विरोधात रस्त्यावर उतरणार आहे। धारावी पुनर्विकासाचे गुपचूप भूमिपूजन केल्यानं अदानी समूह धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड विरोधात धारावीकरांमध्ये रोष पसरलाय। पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये लवकरच 11 नवीन पोलीस स्टेशन सुरू केले जाणार आहे। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी आणि शहरातील विस्तार वाढल्यानं नवीन पोलीस ठाणे सुरू केले जाणार आहे। गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेचे डीजे आणि लेझर लाईट वापरल्यास डीजे साऊंड सिस्टीम जप्त केली जाणार आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत इशारा दिलाय। गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे। शहरातील मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील। मुंबई पुणे प्रवास अधिक वेगवान होणार आहे। ठाणे खाडीपूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिका लवकरच सेवेत येणार आहे। आचारसंहिता जारी होण्यापूर्वी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद वाढत चालले, त्यामुळे पक्षश्रेष्ठींना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांना शनिवारी दिल्लीत बोलावून घेतलं होतं। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूथ विल्मोर अंतराळातून मतदान करणार आहे। तर अंतराळातून कसं मतदान करता येईल याबाबत नासानं काही संशोधन केलंय, असं सुनीता विल्यम्स यांनी सांगितलंय। जगभरातील 95% लोकांना आरोग्याची समस्यांनी ते त्रस्त आहेत, तर 8.2 अब्ज लोकसंख्येतील केवळ 4.3% लोक निरोगी आहेत। लायन्स डायरेक्टरच्या अहवालातून ही माहिती समोर आली। राज्य सरकारकडून ईद ए मिलादची सोमवारची सुट्टी रद्द करून बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, पण रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारची सुट्टी कायम असेल। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत माहिती दिली। पुण्यात ईद ए मिलादची सुट्टी सोमवारीच जारी करण्यात आली आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या सुट्टीचा निर्णय घेतलाय। राज्यात बुधवारी सुट्टी आहे, मात्र पुण्यामध्ये वेगळा निर्णय घेण्यात आला आहे। सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसलेला आहे। ऐन सण उत्सवाच्या काळामध्ये खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे। खाद्यतेल प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी महागलंय। लासलगाव बाजारामध्ये कांद्याला सरासरी 4700 रुपये दर मिळतोय। कांद्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढ झाली आहे, तर निर्यात मूल्याच्या बंधनातून मुक्तता आणि निर्यात शुल्क निम्म्यानं कमी झाल्यामुळे दर उंचावले। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वेरवलीमध्ये राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा पार पडली। तेली राजा क्रीडा सांस्कृतिक मंडळानं या स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेत 64 बैलजोड्यांनी भाग घेतला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कवठा गावाजवळच्या कयाधू नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे। अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। आशा बावणे यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। आरोग्य सेवेतील महत्त्वाच्या योगदानानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं। चंद्रपुरात आगमनानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत झालं। अमरावती शहरानं वायू सर्वेक्षणात भारतातून अद्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। शहराची हवा शुद्ध असल्यानं देशातून दुसरं आलेलं आहे, तर 50 लोकांना याचं बक्षीसही 50 लाखांचं या शहराला मिळालंय। गुजरातमध्ये देशातील पहिली वंदे भारत मेट्रो धावणार आहे। अहमदाबाद भुज दरम्यान पहिली वंदे भारत मेट्रो धावणार आहे। पंतप्रधान मोदी सोमवारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील।